हॅलो एव्हरीवन, कसे काय सर्व मजेत? मित्रांनो, आज आपण दिवसामध्ये जे चर्चा करतो त्या संदर्भात आपण बोलणार आहे. सकाळी कसे बोलतो, दिवसाच्या वेळेस कसे बोलतो, जेवणाच्या वेळेस किंवा खाण्याच्या वेळेस कसे बोलतो, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस कसे बोलतो, ते आपण इंग्लिशमध्ये कसे बोलले पाहिजे त्या संदर्भात आज आपण पाहणार आहोत. तर त्यावेळी कोणते वाक्य असतात ते काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणते शब्द वापरले पाहिजेत. त्यातून तुमची प्रगती होईल. मित्रांनो, प्रॅक्टिस केल्याशिवाय इंग्लिश सुधारणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. तर चला तर आपण पाहू डेली वापरले जाणारे सेंटेन्स मराठी आणि इंग्लिशमधून. चला तर त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॉर्निंग रुटीन, ड्युरिंग दी डे, मील टाईम आणि इव्हिनिंग टाईम त्या संदर्भातील वाक्य पाहणार आहोत. आजचे आपले पहिले सेंटेन्स आहे मॉर्निंग रुटीन. तर मॉर्निंग रुटीनमध्ये कोणकोणते सेंटेन्स वापरले जातात ते आपण पाहू. मॉर्निंग रुटीन, सकाळची दिनचर्या. आपण ज्यावेळी सकाळी उठतो त्यावेळी काय म्हणतो? वेकअप, बरोबर. वेकअप म्हणजे उठणे. तर आत्ता आपलं पहिलं वाक्य आहे, उठा, उशीर होत आहे. उठा, उशीर होत आहे. इंग्लिशमध्ये वाक्य कसं होईल? वेकअप, इट्स गेटिंग लेट. उठा, उशीर होत आहे. वेकअप, इट्स गेटिंग लेट. आपलं पुढलं वाक्य, दात घासा आणि तोंड धुवा. दात घासा आणि तोंड धुवा. ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस. ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस. फेस म्हणजे चेहरा आपला, बरोबर. त्यासाठी आपण कसं म्हणतो? ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस. दात घासा आणि तोंड धुवा. पुढलं वाक्य आपलं, तुम्ही व्यवस्थित झोपलात का? आपण प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. आपण प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही व्यवस्थित झोपलात का? वाक्य कसे होईल? डिड यू स्लीप वेल? डिड यू स्लीप वेल? डिड यू स्लीप वेल. तुम्ही व्यवस्थित झोपलात का? लवकर तयार व्हा. गेट रेडी क्विकली. गेट रेडी क्विकली. लवकर. आपलं पुढलं वाक्य, नाश्ता तयार आहे, चला खा. नाश्ता तयार आहे, चला खा. कसं होईल इंग्लिशमध्ये? ब्रेकफास्ट इज रेडी, कम अँड ईट. ब्रेकफास्ट इज रेडी, कम अँड ईट. म्हणजे नाश्ता तयार आहे, चला खा. म्हणजे ब्रेकफास्ट इट रेडी अँड ईट. आता आपण पाहणार आहे ड्युरिंग दी डे, म्हणजे दिवसाच्या वेळेस. ड्युरिंग दी डेज. ड्युरिंग शब्द आपण हा त्या दरम्यान वापरतो त्यावेळी असं म्हटलं जातं ड्युरिंग. तर दिवसाच्या वेळेस. तर चला तर पाहू. कृपया लाईट बंद करा. कृपया लाईट बंद करा. आपण एखाद्याला ऑर्डर देतोय. कसं होईल वाक्य? प्लीज टर्न ऑफ दी लाईट. प्लीज टर्न ऑफ दी लाईट. कृपया लाईट बंद करा. दरवाजा व्यवस्थित बंद करा. दरवाजा व्यवस्थित बंद करा. कसं होईल वाक्य? क्लोज द डोअर प्रॉपरली. क्लोज द डोअर प्रॉपरली. दरवाजा व्यवस्थित बंद करा. तुमच्या वस्तू त्यांच्या जागी ठेवा. तुमच्या वस्तू त्यांच्या जागी ठेवा. कीप युअर थिंग्स इन देअर प्लेस. कीप युअर थिंग्स इन देअर प्लेस. तुमच्या वस्तू त्यांच्या जागी ठेवा. कृपया आवाज कमी करा. कृपया आवाज कमी करा. लोअर द व्हॅल्यूम प्लीज. लोअर द व्हॅल्यूम प्लीज. मला स्वच्छ करण्यात मदत करा. मला स्वच्छ करण्यात मदत करा. कसं होईल वाक्य? हेल्प मी विथ दी क्लिनिंग. हेल्प मी विथ दी क्लिनिंग. मित्रांनो, कसा वाटतो व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. आता आपण पाहणार आहे मील टाइम्स, म्हणजे खाण्याच्या वेळेस आपण कसं बोललं पाहिजे ते पाहणार आहे. चला तर पाहू. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग.
खाण्याच्या आधी हात धुवा. आपण ज्यावेळी जेवायला बसतो त्यावेळी आपण कसं म्हणायचं? वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. म्हणजे कोणती घटना घडण्याच्या आधी जर क्रिया करायची असेल त्याला आपण बिफोर वापरतो. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. खाण्याच्या आधी हात धुवा. तुम्हाला जेवण्यासाठी काय हवे आहे? तुम्हाला जेवण्यासाठी काय हवे आहे? व्हॉट डू यू वॉन्ट फॉर लंच, डिनर? व्हॉट डू यू वॉन्ट फॉर लंच किंवा डिनर? मित्रांनो, प्रश्न ज्यावेळी विचारायचा असेल त्यावेळी आपण व्हॉटच वापरलं पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट फॉर लंच, डिनर? तुम्हाला जेवणासाठी काय हवे आहे? कृपया मीठ द्या. मीठला इंग्लिशमध्ये साल्ट म्हणतात. मीठला इंग्लिशमध्ये साल्ट म्हणतात. पास मी दी साल्ट प्लीज. कृपया मीठ द्या. पास मी दी साल्ट प्लीज. असे इंग्लिशमध्ये बोलायचे. मित्रांनो, प्रॅक्टिस करा, नक्कीच तुमचं इंग्लिश सुधरेल. योग्यरित्या खा, अन्न वाया घालवू नका. ईट प्रॉपरली, डोंट वेस्ट फूड. ईट प्रॉपरली, डोंट वेस्ट फूड. ईट प्रॉपरली, डोंट वेस्ट फूड. योग्यरित्या खा, अन्न वाया घालवू नका. हे खूप चविष्ट आहे. हे खूप चविष्ट आहे. इंग्लिशमध्ये कसं होईल? दिस टेस्ट डेलिशियस. दिस टेस्ट डेलिशियस. आता आपण संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळेस कसे बोलतो ते बोलणार आहे. संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंग किंवा नाईटच्या रुटीन टायमिंगला आपण कोणते शब्द डेली असतात ते पाहणार आहेत. चला तर, तुमचे गृहपाठ पूर्ण झाले का? तुमचे गृहपाठ पूर्ण झाले का? डिड यू फिनिश युअर होमवर्क? डिड यू फिनिश युअर होमवर्क? डिड यू फिनिश युअर होमवर्क? तुमचे गृहपाठ पूर्ण झाले का? असा आपण प्रश्न विचारलेला आहे. चला फेरफाटा मारूया. ज्यावेळी आपण जेवल्यानंतर बाहेर फिरायला जातो, चला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो? चला फेरफाटा मारूया. कसं होईल? लेट्स गो फॉर अ वॉक. पुढलं वाक्य आपलं, अंघोळ करण्याची वेळ झाली आहे. अंघोळ करण्याची वेळ झाली आहे. तर मित्रांनो, कोणाला सवय असते रात्री झोपण्याच्या आधी अंघोळ करायला? चांगली सवय असते. आपण कसं म्हणतो? टाइम टू टेक अ शॉवर. टाइम टू टेक अ शॉवर. अंघोळ करण्याची वेळ झाली आहे. झोपण्याच्या आधी फोन बंद करा. मित्रांनो, झोपण्याच्या आधी आपण फोन बंद करा असे भरपूर वेळा जणांना म्हणतो. तर कसं म्हणतो आपण? टर्न ऑफ युअर फोन बिफोर बेड. टर्न ऑफ युअर फोन बिफोर बेड. झोपण्याच्या आधी फोन बंद करा. एखाद्याला आपण झोपायच्या आधी गुड नाईट म्हणतो. कसं म्हणायचं आपण? शुभरात्री, गाढ झोपा, गुड नाईट, स्लीप वेल. गाढ झोपा म्हणजे स्लीप वेल. गुड नाईट, स्लीप वेल, शुभरात्री, गाढ झोपा. तर मित्रांनो, आज आपण डेली यूज सेंटेन्स पाहिले. तर इंग्लिश सुधारायचं असेल तर किमान 10 मिनिट तर डेली प्रॅक्टिस करा. नक्कीच तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. आणि प्लीज अजूनही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरित करते. तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.